महादेव बेटिंग ॲप प्रकरणाचं आता पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नारायणगावमध्ये छापेमारी केली आहे। नारायणगाव शहरातील एका इमारतीमध्ये महादेव बेटिंग ॲपचं काम सुरू होतं। संपूर्ण इमारत महादेव ॲपसाठीच वापरली जात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। या प्रकरणी 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे महादेव बेटिंग ॲपचं आता पुणे कनेक्शन समोर आलंय। महादेव बेटिंग ॲप संदर्भातली ही सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहतोय। आता महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता नारायणगावमध्ये ही छापेमारी केलेली आहे आणि यातूनच हे पुणे कनेक्शन उघड आलेलं आहे। एका इमारतीमध्ये महादेव बेटिंग ॲपचं कामही सुरू होतं आणि संपूर्ण इमारत खरं तर महादेव बेटिंग ॲपसाठीच वापरली जात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। रोहिदास, आपण पाहतोय महादेव बेटिंग ॲपचं हे पुणे कनेक्शन समोर आलेलं आहे। पोलिसांनी कशा पद्धतीने खरं तर हा संपूर्ण तपास केलाय? खरं तर गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली। पुण्याच्या नारायणगावमध्ये खरं तर हा ग्रामीण भागाचा बेल्ट येतो, शेतीचा हा सगळा भाग येतो। ह्याचाच फायदा घेऊन नारायणगाव परिसरामध्ये एक आलिशान इमारत या महादेव ॲपसाठी भाड्याने घेण्यात आलेली होती। त्या ठिकाणी 70 ते 80 तरुण काम करत होते। ऑनलाईन बेटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी कामकाज हे सुरू होतं। हे कामकाज सुरू असताना रात्रीच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या ठिकाणी छापेमारी केली। पोलिसांचा रात्रीपासून मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। घटनास्थळावरच पोलिसांकडून आता तपास करण्यात येतोय। जे तरुण त्या ठिकाणी काम करत होते ते वास्तव्यासही त्याच इमारतीमध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी आता तपास सुरू आहे। खरं तर हे कामकाज इथं सुरू असताना नक्की याला पाठबळ कोण देत होतं, हे कुणाच्या आश्रयाने चाललं गेलं होतं, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याच दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास या ठिकाणी सुरू आहे। मात्र ग्रामीण भागात महादेव ॲपची पाळंमुळं सापडणं ही धक्कादायक बाब या ठिकाणी मानली जाते। खरं तर लोकसभाच्या निवडणूक झाल्यात, त्या काळामध्ये हे ॲप या ठिकाणी सुरू होतं। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढालही होत असल्याचा एक अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे। त्यामुळे पोलीस पुढच्या काळात कशा पद्धतीने तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद रोहिदास, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आता पुणे कनेक्शन